नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या कृषी चॅनलमध्ये। मी आता आहे मार्लेश्वरमध्ये। एक साधारण रत्नागिरीवरून एक 48 किलोमीटरच्या अंतरावर हे मार्लेश्वर स्थान आहे, तुम्हाला माहीतच असेल। तर आता आम्ही चाललो दर्शनासाठी। हे आमचं आहे फ्रेंड सर्कल। आम्ही या श्रावण सोमवार निमित्त आलो मार्लेश्वरला शिवलिंग दर्शनाला। बोल गाना बोल। झाला क्लोज आता वाईट मनवळती फोटो काढतो असा होणार जगे वातावरण काय मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट मजा होऊ आणली का दणकारत पाय करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी कपके राजा होणार मी समर्थाला मारले भाऊ, मामल्याक मारले रे वा। पुढे जाऊन बघा, छत्री मोठी आज भरपूरच गर्दी। हो, लवकर इलो होतो बरा होता। काय व्ह्यू वाटता बघा सेकंड ना, लास्ट श्रावण सोमवार खूप गर्दी असते रे। हा, पण आपणाला जागा माहित नाही ना हे। हो, तसे दगडा जमीन हा तसा काय। बस खाली गेली आहे काही, बस खाली घातले आणि उतरान बघूचा होता, जागा हाती नाही ती डायरेक्ट कशी घातले, पण पूर्ण रुपली बस। या मंदिराची सुरुवात होते भव्य अशा प्रवेशद्वाराने। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मरळ येथील स्वयंभू असे मार्लेश्वर देवस्थान। हे देवस्थान शिवशंकराला समर्पित असे स्थान आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 500-550 पायऱ्या चढाव्या लागतात। हर हर महादेव। शंकराच्या दर्शनासाठी आता आम्ही चाललो। जवळपास 200-300 पायऱ्या आम्ही आता क्रॉस केलो। एक 300-400 पायऱ्या शिल्लक असत, पण पोचे ना थोड्या वेळात तुमचं पण दर्शन करून देईन। पाऊस पण भरपूर आहे, पार्किंग पण ट्रॅफिक पण भरपूर झाला, पार्किंगला पण जागा नाही, एवढा ट्रॅफिक झाला। जवळपास प्रवेशद्वाराच्या मागे एक 2 किलोमीटर मागे आमका गाडी पार्क करूची लागली आणि आता आम्ही जवळपास अर्धा अंतर गाठलो मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी। आमची मंडळी इथे पायऱ्या चढतात पण काय जमत नाही, पण आमका काय दर्शन करूचा एवढ्या लांबून दिलं त्यामुळे इथेच आम्हाला 2 तास झाले, जवळपास 2 तास झाले आम्ही लाईन मध्ये उभे आहोत। आज भरपूर गर्दी आहे भाविकांची। पुढे त्याला पाऊस आला मंदिरामध्ये जातेवेळी भाविकांसाठी सर्व सोयी उपलब्ध आहेत। बरेच असे शॉप आहेत, कोल्ड्रिंक, स्नॅक, पाण्याची व्यवस्था, वयस्कर व्यक्तींना बसण्यासाठी मध्ये मध्ये चेअर पण उपलब्ध करून दिलेले आहेत। कंदी पेढे, महाप्रसाद, लहान मुलांना खेळणी, त्यानंतर बघितलं तर जेवणाची पण व्यवस्था, झुणका भाकर, अशा प्रकारे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। थोडक्यात ही जत्रा म्हणावी लागेल।
तसेच अजून इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, गणपतीच्या मूर्त्या, शिवलिंगाच्या मूर्त्या, सद्गुरू श्री स्वामी समर्थांच्या मूर्त्या, म्हणजे बघून अगदी एकदम प्रसन्न वाटतं. तर खूप व्यवस्था केलेल्या आहे इथे. आजच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. सर्व भाविक आपलं दुःख, आपल्या वेदना विसरून 500 ते 550 पायऱ्याचा प्रवास ऊन पावसातून पार करून शिवलिंगाचं दर्शन घेतात. हे एक स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखलं जातं. आज श्रावण सोमवार असल्यामुळे आज भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात आहे. इतर दिवशी आजच्या तुलनेत थोडी कमी असते. आजूबाजूला जर सभोवताली बघितलं तर निसर्गरम्य असं वातावरण आहे. मनमोहक असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. मित्रांनो, बघू शकता तुम्ही मार्लेश्वर एकदम डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या खाली स्थित आहे आणि आतमध्ये फोटोसाठी अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला दर्शन करून देऊ शकलो नाही. पण हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. हे मंदिर गुफेत आहे. आतमध्ये 2 नंदी तसेच 2 शिवलिंग आहेत आणि गणपतीच्या 2 मूर्त्या बाहेर आहेत. मल्लिकार्जुन हे एक शिवलिंग आहे आणि दुसरे आहे ते मार्लेश्वर. आपल्या माहितीसाठी सांगतो, मल्लिकार्जुन हे मार्लेश्वरांचे मोठे बंधू होते. तर अशा या दोन्ही शिवलिंगांची ते पूजा केली जाते आणि स्वयंभू देवस्थान म्हणून याची ओळख आहे. झाला, दर्शन वगैरे करून घेतलं. 12 वाजता लाईनला रवलेलो दर्शनासाठी. आता वाजले 5:30 म्हणजे 5.5 तास आम्ही लाईनमध्ये थांबलेलो. आता आमका दर्शन झाला पण मोबाईल आतमध्ये अलाउड नसल्यामुळे माका शिवलिंगाचा फोटो काढूक मिळाला नाही.